जय जय रघुवीर समर्थ. समर्थ माऊलींनी आपल्याला दासबोधामध्ये नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. नवविधा भक्ती म्हणजे काय? तर कशी आपण वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची सेवा करू शकतो, भगवंताचं चिंतन करू शकतो आणि स्वतःला भक्ती मार्गाकडे कसं घेऊन जाऊ शकतो, याबद्दल सांगितलेलं आहे. त्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. श्रवण भक्तीबद्दल सांगताना समर्थ माऊली म्हणतात, "श्रवणेविन काहीच कळेना, श्रवणेविन अर्थेसी पावेना." म्हणजे काय? तर श्रवण केल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट कळत नाही आणि कुठल्याच गोष्टीचा अर्थ आणि परमार्थ या गोष्टी आपल्याला सापडत नाही. त्यामुळे श्रवण भक्ती खूप महत्त्वाची आहे. समर्थ माऊली सांगतात, की श्रवण कसं करायचं आहे? तर आपलं मन एकाग्र ठेवून आपण प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन आपलं पूर्ण लक्ष आपण जे ऐकतोय, आपण जे श्रवण करतोय त्या गोष्टीकडे असलं पाहिजे. त्यामुळे होतं काय? तर आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल घडतात. कारण आपण जे ऐकतोय त्या गोष्टीचा नकळतपणे आपल्यावर परिणाम होतो आणि आपल्यात बदल घडायला सुरुवात होते. समर्थ माऊली सांगतात, की श्रवण केल्यानं होतं काय? तर आपली बौद्धिक क्षमता वाढते आणि आपले मानसिक विकार आणि मानसिक विचार दोन्हीही सुधारतात. त्यामुळे श्रवण भक्ती सर्वात महत्त्वाची आहे. राजा परीक्षिताला शृंगीने शाप दिला होता, की 7व्या दिवशी तुला साप चावेल आणि तू मृत्यू पावशील. तेव्हा राजाने काय केलं, तर स्वतःचं राज्यत्याग केला आणि वनात निघून गेला प्रायश्चित्त करण्यासाठी. वनात गेल्यावर तिथे त्याला उपाय म्हणून अ, एका साधूंनी सांगितलं, की "तू 7 दिवस भागवताची कथा ऐक, म्हणजे तुझं मृत्यूचं भय निघून जाईल." तेव्हा राजाने काय केलं, तर न जेवण करता, न खाता-पिता त्याने मन एकाग्र ठेवून 7 दिवस भागवताची कथा ऐकली आणि ती कथा ऐकल्याने त्याच्या मनातील मृत्यूचं भय निघून गेलं आणि त्याने हसत-हसत साप चावलेला असताना तो हसत होता आणि त्याला त्या वेदनाही जाणवल्या नाहीत आणि तो मृत्यू पावला. त्याला मोक्ष मिळाला. जर फक्त श्रवण भक्ती केल्यामुळे राजा परीक्षिताला मोक्ष मिळू शकतो, त्याचं कल्याण होऊ शकतं, तर आपल्यात का नाही चांगले बदल घडू शकणार? त्यामुळे आपण ऐकताना नेहमी देवाच्या गोष्टी किंवा एखादे साहित्य किंवा एखाद्या थोर मोठ्यांचे विचार, नंतर मनाचे श्लोक या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात ऐकल्या पाहिजेत. कारण त्या ऐकल्यामुळे आपल्यातही पॉझिटिव्ह बदल घडेल आणि आपलंही आयुष्य सुंदर होईल. जय जय रघुवीर समर्थ.